वरती जातो तर 2011 पर्यंत आमच्या कंपनीचं जे काही आहे ते कोणाला काही माहीत नव्हतं की बाबा काय चाललंय, जज कोण आहे, वकील कोण आहे, काही माहिती नाही. फक्त ते मुंबईमधून लोकांचे सांगायचे की बाबा ही प्रॉपर्टी लँडलॉक आहे. लँडलॉक म्हणजे 62 एकर जमीन ती मफतलालची होती आणि 62 एकर होती सरकारची. आणि ते लँडलॉक काय 25 वर्ष त्यांनी उठवलंच नाही. तर संजय केळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते कोर्टामध्ये गेलो आणि देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटलो, चंद्रकांत दादा पाटील त्यांना भेटलो आणि त्या दोघांनी मिळून साहेबांनी मिळून ते लँडलॉक उठवलं. 2012 साली उठवलं लँडलॉक ते. त्यानंतर मग ती विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. मग त्या जागेला 2.25 कोटी रुपये खर्च करून त्याला कंप्लीट कंपाऊंड घातलं सगळं आणि त्याचं व्हॅल्युएशन केलं श्री काठावाला साहेब म्हणून त्यांनी. त्याचं 1132 ऑप्शन झालं, कोणी नाही आलं. दुसरं ऑप्शन झालं, कोणी नाही आलं. तिसरं झालं तरी पण कोणी आलं नाही ती प्रॉपर्टी घ्यायला. शेवटी मग ती प्रॉपर्टी DRT कोर्टामध्ये गेली, कोणी घेतली ना म्हणून. तर DRT कोर्टामध्ये 2024 साली तिथं पहिलं ऑप्शन झालं. 24 नंतर आज 25 आणि 26 तिथं पुढे काही नाही आहे. आणि जी आता जे आहे म्हणतात मुंबई मजदूर युनियन, ते म्हणतात की ओरिजिनल आमचेच युनियन आहे. पण जेव्हा कंपनी जाते लिक्विडेशनला तेव्हा कुठलीही युनियन अस्तित्वात नसते. आता आम्ही नेहमी जातो इथे DRT कोर्टामध्ये, तिथला ROC जो आहे त्याला आम्ही भेटतो. तो म्हणतो की आम्ही आता त्याचा हे करायला दिलेलं आहे काय व्हॅल्युएशनला दिलं. आता व्हॅल्युएशनला 3 वर्ष लागतात. 24ला झालेले आहे पहिलं ऑप्शन DRT मध्ये आणि आता 3 वर्ष झाले तरी अजून त्याचं व्हॅल्युएशन चालू आहे त्याचं. ते कधी होणार ते? मग त्यासाठी पाठपुरावा करायला नको. तुम्ही तर म्हणता आमची युनियन आहे, आमची युनियन ओरिजिनल आहे, मग तुम्ही करता काय? पण तारीख कधी पडते हेही कोणाला माहिती नाही आहे. 2 महिने 3 महिन्यांनी तारीख पडते, मग कसे पैसे कोणाला मिळणार? तुमचं बेसिकली आरोप आहे की मुंबई मुन्सिपल काय केलं नाही, काही नाही. पण सगळ्यात महत्वाचं साहेब, सगळ्यात महत्वाचं आपल्या आयुष्याची म्हातारपणीची काठी म्हणून त्या रकमेकडे जमिनीची व्हॅल्यू कम तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत. ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला. झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कंपाऊंड बांधले म्हणून ती आजपर्यंत सेफ आहे. नाही तर तीही सगळी जागा भरली गेली असती. आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. इथे कोणाचं लक्ष नाही आहे तिथे. म्हणजे DRT कोर्टाचंही लक्ष नाही आहे. तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस. सर मागणी मान्य नाही झाली तर काय नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे कामगारांचं? आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे. तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही आता लोकांना रस्त्याने. तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. आम्हाला तेच करणार काम आमचं. पण त्यांना जर कोणी अडवलं तर मग असं नको व्हायला. नाही, त्यांना कोण अडवणार आहे? नाही तर मागे जसं झालं तसंच पुढे होत चाललं तर मग ते नाही असं नको व्हायला. बोलू. विषय एवढाच आहे फक्त नेमका की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाहीये. आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे तिकडे आज आम्ही एक खितपत पडलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3,000पेक्षाही जास्त कामगार असलेली कंपनी आज जवळजवळ 1,500 ते 2,500 लोक स्वर्गवासी झाले, पण कुणाला काही स्वयंसूतक नाही आहे. तेव्हा जे सांगितलं जातं आम्हाला की जागा तुम्ही हे करा, विक्रीला गेली की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आणि तुम्हाला सांगतो साहेब की ह्या जगामध्ये फक्त सोनं आणि जमीन ह्या 2च गोष्टी अशा आहेत की ज्याच्या किमती दररोज वाढत आहेत जगामध्ये. पण आमच्या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो सर्वे केला होता आणि त्याची रक्कम ठरवली होती 1132 कोटी, ती आज 900 कोटीवर आणून ठेपले. मग आमच्या जागेची किंमत सुद्धा कमी का होते यावर कुणाचंही लक्ष नाही. तेव्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो आता अंत पाहू नका. तिकडे अंत्यविधीला सुद्धा पैसे उरलेले नाही आहेत कामगारांकडे. तेव्हा तातडीने लक्ष घाला आणि आम्हाला न्याय द्या. आम्हाला